आज बनवलेले आहे खारी शंकरपाळी. पण त्याआधी मी समृद्धी दख्खन थाट विथ समृद्धी या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. तर दिसायला किती सुंदर दिसते की नाही. पण आता जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूया. तर इथं घेतलेलं आहे मी 1 किलो मैदा, चवीनुसार मीठ, आणि इथं घेतलेले आहे जिरे, आणि इथं घेतलेला आहे ओवा. प्रत्येकी 2 चमचा जिरा आहे, आणि ओवा पण तितकाच आहे. आणि तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही 3-3 चमचेसुद्धा घेऊ शकतात. आणि 1 कप घेतलेला आहे तूप. तर इथं जिरा आणि ओवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून त्याला दरदरं वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, खूप जास्त पावडर नाही करायचं आहे, आपल्याला थोडंसं दरदरच ठेवायचं आहे. तर आता इथं मैद्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया, आणि नंतर त्याचमध्ये ओवा आणि जिऱ्याची आपली दरदरी पावडर टाकून घेऊया. आणि टाकल्यानंतर ते व्यवस्थित मिक्ससुद्धा करून घ्यायचं आहे. तर आता आपण थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आणि तर साईडलाच मी भांड्यामध्ये मळण्यासाठी पाणीसुद्धा घेतलेलं आहे. तर आता इथं 1 कप आपलं तूप आहे. तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा घेऊ शकता, किंवा अर्धं तूप आणि अर्धं तेल असं सुद्धा घेऊ शकता. मी इथं तूप घेतलेलं आहे 1 कपभर, तुम्ही बघू शकता. आणि मग ते मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. तूप गरम असतं म्हणून मी थोडंसं परातण्यानेच हलवून घेतलं. नंतर हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. प्रत्येक मैद्याच्या कणाला आपलं हा तूप म्हणजे जे तुपाचं मोहन आहे ना, ते लागलं पाहिजे, जेणेकरून आपला मैदा हा फ्लफी बनला पाहिजे, कारण त्याच्यामुळे शंकरपाळी खूप कुसकुशीत लागते. तर असं मस्त हातावर चुळून चुळून एकजीव करून घ्या तूप आणि मैदा. बघू शकता तुम्ही, अशी मूठ झाली पाहिजे पिठाची, म्हणजे आपलं परफेक्ट तुपाचं प्रमाण आहे. तर आता लागल तसं पाणी घालून घालून पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. जास्त घट्ट किंवा जास्त मऊ असं नाही करायचं आहे. मीडियमवर आपल्याला मळून घ्यायचं आहे, म्हणजे कडक पण नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही. तर असं मस्त मळून घ्या, एकजीव करून घ्या. तर आता पाऊससुद्धा चालू आहे, आणि चहासोबत काहीतरी वेगळं म्हणून ही रेसिपी मी तुम्हाला शेअर केलेली आहे. तर आता पीठ आपलं मळून तयार आहे. तर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया, आणि त्याला झाकण लावून एक 10 मिनटासाठी ठेवून देऊया. तर आपली 10 मिनिट इथे झालेली आहेत. आता परात घेतलेली आहे मी परत, आणि बाउलमधलं ही पीठ आहे ना आपलं, ते काढून घेतलेलं आहे. आता परत एकदा मळून घेऊया. बघा, जरासुद्धा परातीला चिकटलं आहे का? नाही. तर असं मस्त झालेलं आहे आपलं पीठ मळून. तर आता गोळे करूया आणि लाटायला घेऊया. गोळा करताना सुद्धा लक्ष द्या इथे. असा मस्त जसं आपण पुरणाची पोळी कशी घालतो पूर्ण आतमध्ये, आणि जसा गोळा वळतो तसा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. तर तुम्हाला किती मोठी लाटायची आहे, म्हणजे तुम्हाला शंकरपाळी कट करण्यासाठी, तसे तिथं मोठा तुम्ही गोळा घेऊ शकता. मी ते छोटे घेतलेले आहेत गोळे, आणि नंतरचे मग मी मोठे घेतलेले आहेत. तर आता मी इथं 4 ते 5 गोळे करून तयार ठेवलेले आहेत, आणि त्याला आता लाटून घ्यायला सुरुवात करूया. तर कणकेलासुद्धा झाकायचं, आणि आपण बनवलेल्या पिठालासुद्धा झाकायचं आहे. आता मी इथं गोळा घेतलेला आहे. आता लाटूया आपण. तर लाटतानासुद्धा पीठ तुम्हाला लावायचं असेल तर लावू शकता, आणि काही पिठाची गरजसुद्धा नाही. मी जरासुद्धा पीठ न लावता ही तुम्हाला लाटून दाखवते. नंतर पीठ लावूनसुद्धा मी लाटून दाखवते. साईज बघा, मी इतकी साईज ठेवलेली आहे. तुम्हाला जास्त कुरकुरीत हवी असेल तर तुम्ही जास्त पातळ करा, जर कुसकुशीत हवी असेल तर थोडीशी जाड ठेवा. ठीक आहे. तर आता कडेचे हे काठ असे चाकूने कापून घ्या, जेणेकरून आपल्याला शंकरपाळीचं देताना सेफ इझी होऊन जाईल. तर मी चारी बाजूचे काठ हे कापलेले चाकूने, आणि आता त्याला शेप देऊन घेऊया. तर तुम्हाला जर शंकरपाळीचा शेप चौकोनी ठेवायचा असेल तर चौकोनीसुद्धा ठेवू शकता. डायमंड शेपमध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही तसासुद्धा ठेवू शकता. तर मी आता इथं डायमंड शेपमध्ये कट करत आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त दिसते ना. जिरे आणि ओव्याचंसुद्धा असं, म्हणजे जो व्हाईटवर असं ते जिऱ्याने ओवासुद्धा असं उठून दिसतात. आणि हे कडेचे मी जे बारीक बारीक तुकडे होते ते लवकर जळतात ना, म्हणून मी ते आधीच काढून घेते, आणि असं परातण्याने आपण एका पेपरवर काढून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान दिसते की नाही शंकरपाळी. तर आता तेल टाकून मी चेक केलं होतं तेल कढले की नाही. तर आपलं तेलसुद्धा
गरम झालेला आहे आणि टाकताना सुद्धा काळजी घ्यायची आहे. असं परातण्यावर घ्या तुम्ही आणि डायरेक्टली सोडून द्या. हळूहळू ते शंकरपाळे असे वर येतात. तुम्ही बघू शकता मस्त मंद आचेवर तळून आपल्या आता एक पॅचेस तयार आहे. तर आता ही दुसरा मी तुम्हाला गोळा बनवून दाखवते आणि तोही थोडंसं पीठ लावून दाखवते. म्हणजे काय होईल, आपल्या तिकडे शंकरपाळे तयार होतच आहेत, पण तुम्ही एकसाथ जर तळायला घेतलात ना, असं तुम्ही लाटून ठेवू शकता 5-6. मी तर बघा दाखवली तुम्हाला. तर थोडंसं पीठ लावून घ्या म्हणजे एकमेकावर चिकटणार नाहीत आणि मग आपला त्राससुद्धा कमी होऊन जाईल. तर मी आता दुसरीसुद्धा इथं दाखवते तुम्हाला कट करून. आणि ह्या शंकरपाळ्या तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, मस्त तळून होतात लवकर लवकर. त्यामुळे असं लाटून घ्या आणि मग तळत तळत असे कट लावून लावून आपण तळू शकतो. ठीक आहे. तर आता एकदा तुम्ही ट्राय करा अशी सुद्धा ही रेसिपी. आता पाऊस चालू आहे तर मस्त चहासोबत स्नॅक्स होऊन जाईल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. आणि अजून तुम्ही जर बघत असाल, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि फेसबुक आणि इंस्टालासुद्धा फॉलो करा. तर आता आपली दुसरी बॅचसुद्धा तळून मस्त तयार आहे. फास्ट गॅसवर अजिबात तळायचं नाही, मीडियम टू लो फ्लेमवर तळून घ्या. किती छान दिसतात. आपल्या आता तयार आहेत शंकरपाळी, खारी शंकरपाळी. मस्त लागतात, लहान मुलांना सुद्धा आवडतात. बघू शकता कुरकुरीतपणा इथं तुम्हाला दिसतच असेल. हा, खारी शंकरपाळी बनवले बघ, कशी झाली टेस्ट. छान झाली. ओके. हा, ही बघा आपली खारी शंकरपाळी तयार आहे. मस्त कुरकुरीत झालेली आहे आणि मुलांना सुद्धा आवडते. आणि छोट्या डब्यात साईला मुलांच्या तुम्ही देऊ शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करा. चला तर मग टाटा, बाय बाय, थँक्यू.